टाळ्यांचा गजरामध्ये आदरणीय यानंतर शेतकऱ्यांचे फायरब्रँड नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय नामदार पाशा पटेल साहेब जरा हात वरती करून टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये आदरणीय पाशाभाई पटेल। भावानो तुमचा उत्साह जर बघितला तर 35 मिनिट शिल्लक आहेत। खरं तर नरेंद्र पाटील साहेबांनी खूप बोलायला पाहिजे होतं का तर ज्यांच्या वडिलाच्या त्यागातून सगळ्या मराठा समाजाला न्याय द्यायचं काम ज्या कुटुंबांनी केलेलं आहे असं म्हणजे अण्णासाहेबाला मराठा समाजाचं दैवत म्हणायला काही हरकत नाही। एवढं मोठं काम त्या माणसांनी केलं आणि त्यांचे सुपुत्र आपल्या समोर इथं बोलत होते। म्हणजे रामभाऊ किती नशीबवान आहेत बघा की नरेंद्र पाटील आले आणि पाशा पटेल बी आले। आम्ही मस्करीत बोलत होतो, आमच्या तिघाची वेगळी मस्करी होती पण तिथंच थांबली। खरं तर राम शिंदे प्राध्यापक होते। राम शिंदे मला वाटतं पंचायत समितीला सभापती होते मंडळी, हां बरोबर आहे। तर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की जरा तुम्ही जामखेडमध्ये दौरा वाढवा। म्हणलं का हो साहेब? तर म्हणले तिथं एक राम शिंदे नावाचा प्राध्यापक आहे आणि त्यांची मिसेस सभापती आहे। आपणाला एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता या पोरातून तयार करायचा आहे। आणि मग मी किती बार आलो, ओय सलीम भाई किती बार आलो मी, आणि तुम्हाला का बरं गोंजारलं तर माहिती आहे का? हे मोठं होणार आहे म्हणूनच, तर आमच्या लोकांना लवकर कळत नाही। आणि म्हणून तेव्हा मी एवढ्या चक्रा मारल्या आणि मग रामभाऊला त्या काळात 2009ची जी उमेदवारी मिळाली त्यावेळेस मी आमदार होतो। रामभाऊच्या आमदार निवासवर माझं हो। अरे म्हणलं तुमचं तिकीट तुमच्या खिशात आहे, मुंबईत राहू नका, गावात जावा। पण रामभाऊला खरं वाटलं नव्हतं का तर ते शेवाळ्याला भेट होते। हा तर मी म्हणलो शेवाळ्याला द्यायचं नाही होत, पुन्हा बघू तर आता समजून तुम्हाला दिल्लीचा नेता तयार करायचा आहे। आणि ते शब्द खरं ठरलं की पुन्हा तेच राम शिंदे या राज्याचा गृहमंत्री झाला। एवढं मोठं स्वप्न मुंडे साहेबांनी बघितलं होतं। अरे जरा थांब की, तुला कशाला गुदगुले उरले तिथे भावानो। मी आजचं व्यासपीठ बघितल्यानंतर मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की शेवाळे वकील साहेब स्टेजवर येतील। मला शॉकच बसला। ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक मधुआबा कुठे गेले? हा ते बी दिसले। म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले 3 उमेदवार स्टेजवर आहेत। थांबा, पुढच्या निवडणुकीत इथं ही सभा जर झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला रोहित पवार सुद्धा या स्टेजवर राहतील, काळजी नका करू। असा एक चमत्कार राम शिंदेचा आहे। मला शेवाळेकडे बघितल्यानंतर गुदगुल्या झाल्या। का बरं गुदगुल्या? ते आपलं दोस्त आहे म्हणून सांगलं तुम्हाला। परवा इंग्लंडमध्ये एक इलिझाबेथ टेलर नावाच्या हिरोईनचं लग्न झालं। लग्न होतं 11वं आणि ती बी पहिल्या नवऱ्याबरोबर। पत्रकारांनी विचारलं की 11वं लग्न पहिल्या बरोबर कस काय? ते म्हणले 10 बघितले सगळे हरामखोर सारखे होते म्हणून पहिल्यावर अन्याय नको म्हणून 11व्या बरोबर लग्न केलं। तसं शेवाळे साहेब जुनं
सगळं स्टेज बघितलं मी, स्टेज. माझ्या मागे ते राळे भात बसले, ते नाही ते नाही, दुसरे 12 वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते ते तापकीर. कुठे? हा, ते राष्ट्रवादीचे आहेत, राष्ट्रवादीवरच तिकडे गेलेत. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर 12 वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला, तो सोडून राम शिंदेच्या स्टेजवर येतो. राळे भात सारखा प्राध्यापक, जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवून या तालुक्यामध्ये राम शिंदेपेक्षा 3000 मतं जास्त घेतलेला माणूस, अरे स्टेजवर येतो. याच्यात कुठतरी पाणी मुरतंय, ह्याच्यात पाणी एकच मुरतंय. ही लढाई भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र सुरू झालेली आहे. आणि तुम्ही सगळेजण भूमिपुत्राच्या सोबत आहे आणि राजपुत्राचं टंबरेल वाजवणार आहे. हे सूर्यप्रकाशित का सत्य आहे. ते 2-3 मुस्लिम कार्यकर्ते म्हणले, हमको डराते थे, हमको डराते थे. क्यों डरे बे तुम? मुसलमानांनो, भ्यायचं काही कारण नाही. हे शब्द जे काँग्रेसवाल्याचे येतात ना, निवडणूक आल्यावरच येतात, पहिले येत नसतात. तुम्हाला गंमत सांगतो, एका घरात एक म्हातारी राहायची. अडचण अशी होती की म्हाताऱ्याला जोळ जीव देत नव्हती. एके दिवशी रात्री 2 वाजता एक चोर आला. चोर घरात आल्या म्हातारी ठणाना बोंबलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली. आता म्हाताऱ्याचं काम काय की त्या चोराला शिव्या देणे, मारणे. ते म्हातारा तसं केलं नाही. त्या चोराला म्हणलं, 2-4 महिन्यात एकदा येत जा रे, तू आल्याशिवाय ही माझ्या गळ्यातच पडणार नाही. तसं हे हरामखोर काँग्रेसवाले मुसलमान आपल्या गळ्यात पडावं म्हणून आया म्हणतात. अरे कोण काही करत नाही. मी पाशा पटेल, 25 वर्षापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये आलोय. मी कुठे? पाशा पटेल मी कुठे? तर मी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे. या राज्यातले शेतकरी जे शेतमाल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केले भाजपने. मला काय करायला पाहिजे होतं? मला हज कमिटीचा अध्यक्ष करायला पाहिजे होतं. मला वक्फ बोर्डाचं करायला पाहिजे होतं. काही न जमलं तर कब्रस्तानचं करायचं होतं. तिकडे करायला पाहिजे ना. अरे तिथं केलं नाही तर तुमच्या सगळ्याच्या कष्टाच्या मोबदला द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष मला केलंय. याचा अर्थ कर्तृत्व असलं की न्याय मिळत असले, कोणी पक्ष असलं, भारतीय जनता पक्षाचा मी अभिमानानं सांगतो. दुसरं एक पद आहे माझ्याकडे जे तुम्हाला कुणालाही माहिती नाही. काय पद आहे मला? अरे 2050 ला या पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय अशी आकृती शिल्लक राहायची शक्यता नाही. म्हणजे मानव जात पृथ्वीवर राहायची शक्यता नाही, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. या परिस्थितीमध्ये ही मानव जात वाचवायची कशी? जगामध्ये पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. एक टास्क फोर्स तयार केला मुख्यमंत्र्यांनी आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी, आदरणीय एकनाथ शिंदे
आदरणीय देवेंद्र फडणवीस, आदरणीय अजितदादा पवार, तिघांनी मिळून एक टास्क फोर्स तयार केला. त्या टास्क फोर्सचं नाव ऐका जरा. चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे. आणि या अशा महत्वाच्या टास्क फोर्सचा कार्यकारी अध्यक्ष कोण आहे? त्याचं नाव पाशा पटेल आहे. काय दिलं पाशा पटेलने? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 65 वर्षात ज्या हरामखोर काँग्रेसवाल्यांनी शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना, ती मेक काढायसाठी मोदी साहेबांनी 7 लोकांची कमिटी केली आहे. आणि त्या 7 देशातल्या 7 लोकांपैकी एक नाव पाशा पटेल आहे. माझे 14 समितीवर आहे. भारतीय रामभाऊ, भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद असतं. पर या देशात एक माणूस आहे. एक माणूस आणि 14 पद असलेला मी एकमेव पाशा पटेल आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यानो, मुसलमानाला आता भेद दाखवायची गरज नाही. मुसलमानानो, तुम्हाला काँग्रेसने काय दिलंय? आजादी के 60 साल मुसलमान बेहाल, नौकरियों में 2%, 55% हमाल, और पंजा 13 कमाल. या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजानं मुसलमानांनी हाणायचे. सगळा सत्यानाश करू टाका. काय खेळ यायला त्याच्या. अरे आम्ही काय येडे कडूचे हो का? आम्हाला कळत नाही. अरे का आम्ही अरे आम्हाला सगळं कळलं रे. आता कोणाची जिरवायची आमचं बी लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून या देशातल्या मुसलमानांनी 23% मुसलमान बंगालमध्ये काँग्रेस संपले. 27% मुसलमान उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस तिथलं संपली. 30 वर्षात बंगालमध्ये आणि यूपी मध्ये काँग्रेस एवढ्या मोठ्या संख्येने मुसलमान असताना आली नाही. त्याचा अर्थ मुसलमानांनी या देशातली काँग्रेस संपवायचं ठरवलेलं आहे. तुम्ही सुद्धा 20 तारखेला या तालुक्यातलं काँग्रेस नेस्त नाबूद करा जर तुम्हाला जगायचं असेल तर. ज्याला ज्याला जगायचंय त्यांनी कमळाला हाना. बापा चाललाय, आपल्या काही बापा जाणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मला वाटायचं की रामभाऊचं कसं होईल, पुढे तर लई मोठी ताकद आहे. पण ते प्राध्यापक घायला बघितलं मी, ते लई बेकार माणूस आहे. ते रामभाऊ तुम्ही एक घाया की तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय त्यांना ठेवत नाही. त्या प्राध्यापकाचा खेळ कसा आहे माहिती आहे का? आमच्या जिल्ह्यात एक SP होता. त्यानं म्हणायचं एक हात में गीता आणि दुसऱ्या हात में जूता. तसं तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि मग सगळ्या तालुक्यातले सगळे पुढारी, सगळ्या जातीचे पुढारी आणि सगळे मागच्या बारला रामभाऊची दिंडी काढायला आलते. गरजा सुद्धा कसा गुटगुटीत तर हे सगळे पवारकडे गेले होते देवाची आळंदी आहे म्हणून. पण ह्यांच्या लक्षात आलं, अरे देवाच्या आळंदीला नाही पोचलो आपण, चोराच्या आळंदीला पोचलोय. आणि म्हणून सगळ्याचा भ्रमनिराश झालाय. आणि म्हणून सगळ्यांच्या
निकाल बघायची गरज आहे का? निकाल बघायची नाही. ऐकलं का? ते रोहित पवार म्हणलं मग ऊसाचं काय? ते माझ्यासारखं एकदम होतं मन. त्यानं बायकोला म्हणलं मन, बायको म्हणती मन, मैं नहीं पैदा होता था तो किसे कर लेता था. बायको नवऱ्याला म्हणले मन, मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास. ते माझ्यासारखं कडू होतं मन. त्यानं म्हणलं तुझ्या मायला करून घेतलोस. अरे ऊसाची धमकी देतो का बे? आम्ही आता बांबू आणले, ऊसाला बांबू लावायचं काम करायचं. नरेंद्र पाटलांनी सांगितलं तुम्हाला मी कोण आहे ते. त्यांनी माझं भाषण पहिलं सांगितलं. अरे तुम्हाला एक नवीन पीक द्यायला आलोय मी. कुठलं पीक? हा, आणि ते बी गिरीस लावून ठेवायचं बापू. काळजी करू नका तुम्ही. ऊसाची भीती आम्हाला नाही दाखवायची. अरे 1 हेक्टर ऊस लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय. 1 हेक्टर बांबू लावलं 20 लिटर पाणी लागते. मायला पाणी कमी, मेहनत कमी आणि उत्पन्न जास्त आहे. त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा. ते म्हणाल बांबू पासून काय करता येते? ते म्हणजे लई करता येते. तर ते लई मावल्या बसलेत म्हणून मी सांगत नाही. माझं तोंड हलकट आहे, काही तर काही बोलून जाईल तिच्या आईला. पण मी सोजवळ बोलतो. लय बेकार बोलत नाही. तर मी हायच बेकार, पण आता बोलायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. नरेंद्र पाटलांनी सांगितलं की पाशा पटेल एक पीक आणलंय. होय, हे माझा चष्मा आहे. त्यांनी पहिलंच सांगितलं ते दाखवतेत म्हणून. काही लोक मला काय म्हणतात की अरे 67 वर्षाच्या वयामध्ये असलं पोरा सोरा ठारक फॅशनेबल चष्मा कशाला घातलायस? तुझं वय कमी झालं काय? मी म्हणलं वय कमी झालं नाही आणि मी काही तरुण नाही, तरुण होणार नाही. हे बांबू, हे चष्मा फॅशनेबल नाही. हे चष्मा माझ्या शेतातल्या तयार झालेल्या बांबूचा चष्मा आहे. हे लोखंडाचा नाही, हे प्लास्टिकचा नाही. आता आमच्या शेतकऱ्याला काँग्रेसने आमची जी जिरोली ती जे खुट्टा हल्लाय ना, ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय. आणि म्हणून बांबू पासून काय होते खरं तर आता मला वेळ नाही. नंतर मी लई सांगितलंय. बघा घड्याळ 10,000 रुपयाचं घड्याळ आहे. माझी माय ऐकलं का? शेतकऱ्यानं तुम्ही आता भ्यायचं काही कारण नाही. लक्षात ठेवा. फक्त आता 15 मिनिट शिल्लक आहेत. आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल. बरोबर आहे का? मला क्यू येऊ लागले की बातमी होईल उद्या आमदारलाच बोलू दिली मायला असं काहीतरी होईल. आणि म्हणून पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर आणि संख्या बघितल्यानंतर 100% अरे तुम्ही काय येडे आहे का? तुम्हाला पैसा पाहिजे, तुम्हाला विकास पाहिजे. बारामती कशात झाली? बारामती झाली दिल्लीची आणि मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात होती म्हणून. मी आज रोहित पवारला सांगतो, रोहित पवार, या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे. पैसे कुठे आहेत? दिल्लीत. दिल्लीत पैसे कुठे आहेत? तिजोरीत. तिजोरीला कुलूप आहे. कुलपाला किल्ली आहे कमळाची. पैसे आहेत पर कमळाचं कुलूप आहे. माय तुतारीची किल्ली घातल्यावर कुलूप उघडत नाही, ते कमळाचीच किल्ली घालावं लागणार आहे. आणि म्हणून ऐका, 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे आणि 25 तारखेला राम शिंदे नामदार होणार आहे. आणि म्हणून तुम्ही ही लढाई राजपुत्र विरुद्ध भूमिपुत्र
या लढाईमध्ये तुम्ही विजय व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.